आपण गृहिणी आणि आपली घरातील न संपणारी कामं याचं गणित काही जुळतच नाही. आता कुठे किचन मधलं सगळं आवरून जरा बसावंसं म्हटलं तर आजूबाजूला दिसणारा पसारा आपल्याला खुणावत असतो. म्हणजे कुठलं ना कुठलं काम तरी पेंडिंग हे राहिलेलंच असतं. आणि एक क्षण असा येतो की हा सगळा पसारा बघून आहे ना आपण एकदम फ्रस्ट्रेट होऊन जातो. कुठून सुरुवात करायची हे सगळं आवरायला असं होऊन जातं. आणि त्यातून जर घर आवरणारे फक्त आपण एकटेच आणि पसारा करायला सगळे असं जर असेल ना तर मात्र होते ती चिडचिड. पण ना कधी कधी यामध्ये आपण सुद्धा थोडेफार कुठेतरी चुकत असतो. तर ते कसं काय, चला बघूयात. तर आता वाजले संध्याकाळचे 5 आणि मी इथं कॉफी घेत आहे. तर आता तुम्हाला वाटेल की मी नेहमी हेल्दी रेसिपीज अशी सांगत असते आणि आज कॉफी का घेत आहे, तर अधूनमधून घेत असते. म्हणजे मला आवडते कॉफी आणि रोज रोज नाही घेत, कधीतरी घेते. आणि खरोखर कॉफीने ना आपल्याला एनर्जेटिक वाटतं. तर मागच्या 1-2 व्हिडिओज मधून ना मी माझं रुटीन दाखवलेलं आणि त्यामध्ये मी दाखवलेलं की मी सकाळी मेथीचं पाणी घेत आहे किंवा ज्यूस वगैरे घेत होते. तर बरेचसे प्रश्न होते, तर म्हटलं चला तुम्हाला या व्हिडिओमधून सांगूया. म्हणजे आता उन्हाळा आहे तर आपण मेथीचं पाणी घ्यायचं की नाही, किंवा भिजवलेल्या मेथीचं काय करायचं, किंवा ड्रायफ्रूट आता खायचे की नाही. तर बरोबर आहे, आता उन्हाळा आहे पण गोष्टी प्रमाणात घेतल्या ना की त्याचा त्रास होत नाही. तर आता मेथीचं पाणी सुद्धा काही अगदी वर्षभर प्यायचं नाहीये, तर थोडे दिवस आपण घ्यायचं, त्याने आपल्याला काही फरक पडतोय का बघायचा. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट वगैरे असतात ना तर ते भिजवलेले असतात, अगदी थोड्या प्रमाणात घ्यायचे. म्हणजे अगदी मुठभर वगैरे घ्यायचे नाही, तर एखादा अक्रोड, 1-2 बदाम वगैरे असंच घ्यायचंय. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की मेथी आपल्याला भरपूर उपयुक्त आहे म्हणून. पण ती भिजवताना ना एक चहाचा चमचा छोटा एवढीच भिजत टाकायची आणि त्याच्यामध्ये कपभर पाणी टाकायचं. आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी गाळून घ्यायचं आणि प्यायचंय. आता तुम्हाला वाटेल की हे सगळं मी का करत आहे, तर खरं सांगू का, माझं वजन थोडंसं वाढलेलं आहे आणि म्हणून मी हे सगळं करते. तर आता या विषयावर आपण ना पुढे पण बोलूयात, पण आधी आपला जो मेन विषय आहे ना त्याच्याकडे वळूयात. हाय, नमस्कार मैत्रिणींनो. चला तर आता कॉफी तर घेऊन झालेली आहे आणि कॉफीने थोडीशी एनर्जी आलेली आहे. खरंच कॉफीने एनर्जेटिक असं वाटतं. आणि आता भरपूर कामं आहेत. तर आपल्या गृहिणीच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपण गृहिणी आणि आपली न संपणारी कामं. तर आपण ना दिवसभर काम करत राहतो आणि एक क्षण असा येतो की असं वाटतं नकोच, हे किती पसारा उचलायचा, घरातील किती कामं करायचं, असं होऊन जातं. तर ह्याच्या पाठीमागे ना खरं सांगू का, आपली सुद्धा थोडीफार चूक असते. म्हणजे आपण सुद्धा चुकत असतो. तर ते कुठं, तर आपल्याला ना अशी सवय असते की खूप साऱ्या गोष्टी आहेत ना त्या साठवून ठेवायची. म्हणजे अगदी भांड्यांचं तर मी समजू शकते की आपल्या किचनमधल्या भांड्यांवरती खूप प्रेम असतं आणि आपण कुठे बाहेर गेलो की भरपूर सारी भांडी घेऊन येत असतो. पण अगदी पिशव्यांपासून पेपरपर्यंत इतक्या साऱ्या गोष्टी आपण घरामध्ये साठवून ठेवलेल्या असतात की त्या आपण ना एक काम करायचं. म्हणजे घरामध्ये आहे ना, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की खूप आपल्या एनर्जीच्या बाहेर हे सगळं जातंय की एवढी सगळी कामं करणं, तर ना घरामध्ये जरा इकडे तिकडे अशी नजर फिरवायची आणि बघायचं की कुठल्या गोष्टीचं जास्त प्रमाणात पसारा आपल्या घरामध्ये आहे. आणि तेव्हा आपल्या लक्षात येतं की कुठल्या गोष्टी एक्स्ट्राच्या आपण काही कारण नसताना घरामध्ये ठेवलेल्या आहेत. म्हणजे ना जेवढ्या गरजेच्या वस्तू आहेत ना त्या तर आपल्या घरामध्ये असायलाच हव्या. पण काही वस्तू असतात ना त्या आपण किती किती दिवस नव्हे महिने सुद्धा वापरत नाही आणि तरी सुद्धा आपण त्या ठेवलेल्या असतात. आता उदाहरणार्थ, आपल्या ज्या ट्रॉल्या असतात ना, तर ट्रॉल्यांमध्ये तर भरपूर सामान मावतं, हे तुम्हाला माहितीच आहे. तर आपण इतक्या सगळ्या गोष्टी ठेवतो ना त्याच्यामध्ये, म्हणजे इन्क्लुडिंग मी सुद्धा अशीच करायची. पण जेव्हा माझ्या लक्षात ही चूक आली ना, तेव्हापासून मी काय केलं की जेवढी गरजेची आपली भांडी आहेत ना तर तेवढीच मी ट्रॉल्यांमध्ये ठेवते आणि बाकीची सगळी ठेवून टाकलेली आहेत. आता तुमची फॅमिली जशी मोठी लहान असेल त्याप्रमाणे तुम्हाला भांडी ही घरात लागणार. तर त्याप्रमाणे आपल्याला जेवढी गरजेची आहेत ना तर तेवढीच भांडी आपण ठेवायची आणि बाकीची चांगली असतील तर ठेवून टाकायची आणि खराब असतील तर ती लगेच डिक्लटर करून टाकायची. तर काही भांडी आहेत ती मी आत्ताच कालच सगळं, ज्या ट्रॉल्या आहेत ना तर त्या डिक्लटर केलेल्या आहेत. आणि अधूनमधून मी या गोष्टी करतच असते. तर म्हटलं चला आता ट्रॉली तर चांगल्या व्यवस्थित लावलेल्या आहेत तर त्या तुमच्याशी शेअर करूयात की ट्रॉली ऑर्गनायझेशन मी कसं केलं. एवढं पण काही नाही, फक्त मला एवढंच सांगायचं आहे की जेवढ्या गरजेच्या आपल्याला वस्तू असतात ना तेवढ्याच ठेवल्या ना तर खूप सुटसुटीत असं होतं आणि आपलं काम आहे ना ते कमी होतं. तर चला, म्हणजे आपल्याकडे बघा खूप सारी भांडी असतात, अगदी विविध आकारात असतात आणि खूप मोठी मोठी सुद्धा भांडी, पातेली वगैरे आपण घेऊन ठेवलेली असतात, कधीतरी लागतील म्हणून. आपण काय करतो की ट्रॉलीमध्ये ही सगळी भांडी ठेवतो आणि वरती जिथं आपण भांडी घासून ठेवत असतो ना, ते जे रॅक असतं ना त्याच्यामध्येच आपली जी रोजची लागणारी भांडी असतात ना तर ती आपण ठेवत असतो. कारण बघा कसं होतं की रोजच्या वापरातली जी भांडी असतात ना, जी आपण सकाळी किंवा दुपारी सगळं आवरल्यानंतर घासून रॅकमध्ये ठेवलेली असतात आणि ती पुन्हा ट्रॉलीमध्ये लावेपर्यंत संध्याकाळ होते. मग परत रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी. मग कधी कधी आपण कंटाळा करतो की आता ही भांडी लागणार असेल तर कशाला ट्रॉलीमध्ये ठेवायची, आणि मग ती भांडी तशीच रॅकमध्ये पडून राहतात आणि ट्रॉलीमधली भांडी आहेत ती ट्रॉलीमध्ये पडून राहतात. कधी कधी तर असं होतं की ट्रॉलीमध्ये एवढी सगळी भांडी असतात
की आपली जी रोजची भांडी आहेत ना, तर ती लावण्यासाठी तिथं जागाच उरत नाही. त्यामुळे मग मी काय केलं, मी सुद्धा अशीच करायची, की सगळी भांडी ती ट्रॉलीमध्ये ठेवून टाकायची. पण आता मी असं केलंय, की जेवढी आपल्याला गरजेची भांडी आहेत ना, तर ती तेवढीच मी ट्रॉलीमध्ये ठेवलेली आहे. आपल्याला तर साधारण माहिती असतं, की कधीतरीच आपल्याला जी लागणारी भांडी आहेत ना, तर ती ठेवून टाकायची आणि जेव्हा लागणार आहेत ना, तेव्हाच ती काढायची. तर आता ही जी ट्रॉली आहे ना, तर त्याच्यामध्ये बघा डिश आणि भरपूर सारी ताटं वगैरे पण बसतात आणि इथंच मी मोठी ताटं आणि भिडाचे तवे वगैरे, पॅन वगैरे सगळं इथंच ठेवलेलं आहे. आणि ताटं सुद्धा एकात एक अशी घालून ठेवायची, म्हणजे मग त्याला जास्ती जागा लागत नाही. मला तर मागे एक अशी कमेंट सुद्धा आलेली, की तुमच्याकडे किती कमी भांडी आहेत. पण खरं सांगू का, माझ्याकडे सुद्धा भरपूर भांडी आहेत. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं, की आपण कारण नसताना कधीतरी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या ट्रॉलीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्याचा मग खूप जास्तीचा पसारा होतोय आणि जी रोजची भांडी आहेत त्याला जागाच होत नाहीये. पुन्हा तो ओट्यावरती पसारा त्या भांड्यांचा पडतो. तर त्यापेक्षा मी कधीतरी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या ठेवून टाकलेल्या आहेत आणि जी मला नको होती भांडी ती देऊन टाकली आणि जी अगदीच खराब झालेली होती ना, तर ती भांडीवाल्याच्या दुकानात देऊन टाकली आणि त्या बदल्यामध्ये मी पितळेची एक उरळी घेतलेली, मी तुम्हाला दाखवलेली. अर्थात त्याचे काही एवढे पैसे येत नाहीत, पण ऍटलिस्ट ती रिसायकल तरी होतात. म्हणून मग ती अशी भांड्यांच्या दुकानात देणं बरं पडतं. आणि आपल्याला आवडतं असं छान अशी ट्रॉली लावलेली बघितली, किंवा आपलं जर क्रोकरीचं जर युनिट असेल तर त्याच्यामध्ये छान अशी क्रोकरी बघितली, की आपल्याला सुद्धा छान वाटतं. पण फक्त ते दिसायला छान दिसतंय म्हणून ठेवण्यात काही अर्थ नसतो. तर आपलं पण काम जरा कमी झालं पाहिजे. आणि छोट्या छोट्या गोष्टी कुठे ठेवायचा हा मोठा प्रश्न असतो, कारण त्या आपण जर ठेवून टाकल्यानंतर पुन्हा त्याची शोधाशोध करण्यामध्ये ना खूप सारा वेळ आपला जातो. तर अशा छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी हे एक असं ऑर्गनायझर मला मिळालेलं. आणि मोठी पातेली वगैरे असतात ना, तर ती जर आपण ठेवून टाकली तर ती पटकन एक वेळ सापडतात सुद्धा. पण ही जी छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, तर त्या आपल्याला लवकर सापडत नाही. त्यामुळे मग ती अशी एखादा ऑर्गनायझर घेऊन त्याच्यामध्ये ठेवली, की सुटसुटीत पण दिसतं आणि साफ करायला सुद्धा इझी पडतं. जेव्हा आपण नवीन नवीन ट्रॉली बनवतो ना, म्हणजे जेव्हा आपण ते ट्रॉली बनवण्याच्याकडे गेलेलो असतो ना, तर त्यांच्या ट्रॉलीमध्ये किती छान असं सगळं मांडलेलं असतं. तर आपल्याला सुद्धा वाटतं, की आपल्या घरामध्ये आपण अशा ट्रॉली बनवल्यानंतर असं छान छान सगळं ठेवावं. पण रोजच्या धावपळीमध्ये ते शक्य नसतं. आणि कामांची इतकी गडबड असते, की किती पण आपण व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला ना, तरी थोड्या दिवसानंतर ते सगळं अस्ताव्यस्त असं होऊनच जातं. म्हणून असे ऑर्गनायझर असेल ना, तर त्याच्यामध्ये ह्या वस्तू ठेवणं सोपं पडतं. तर आता माझ्या ह्या ट्रॉल्या खूप जुन्या आहेत. त्याच्यामुळे मग आता हल्लीच्या ट्रॉलीमध्ये अशी प्रोव्हिजन येत असेल, की छोट्या-छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी, मला माहिती नाही. पण माझ्या ह्या ट्रॉल्या खूप जुन्या आहेत आणि त्याच्यामध्ये असं नव्हतं. तर आता ही जी मधली ट्रॉली आहे ना, तर तिथं मी ह्या जे कप किंवा ग्लासेस वगैरे लागतात ना, तर ते ठेवले. तरी सुद्धा बघा हे जे कप आहेत ना, तुम्ही मागे बघितले होतेच. मला आवडले आणि म्हटलं चला आपल्या व्हाईट किचनमध्ये हे कलरफुल असे छान दिसतील. पण कसं असतं बघा, आपली एक आवड असते आणि मला स्वतःला सुद्धा हे जे व्हाईट कप आहेत ना वरती, तर तुम्ही नेहमी बघता, तर तेच आवडतात. त्याच्यामुळे पुन्हा हे इथंच आलेले आहेत. तर आता ते सुद्धा मी गावाकडे नेणार आहे. तर खालची ट्रॉली आहे ना, तर ती सगळ्यात मोठी ट्रॉली आहे आणि त्याच्यामध्ये मोठी-मोठी भांडी आहेत ना, तर ती बसतात. आणि अॅल्युमिनियमची सगळी भांडी मी काढून टाकलीत. फक्त हा एक जो कुकर दिसतोय, कुकर नव्हे का इडलीचं भांडं दिसतंय ना, तर ते तेवढंच आता माझ्याकडे अॅल्युमिनियमचं आहे आणि ते सुद्धा मी लवकरच बदलणार आहे. तर इथं कढया, मोठ्या चाळणी, इथं खोबरं किसायचं किंवा कडधान्याला मोड आणायचा जो डब्बा आहे ना, तर तो सुद्धा इथंच ठेवते. कारण या गोष्टी तर आपल्याला नेहमी-नेहमी लागतातच. तर आता तुम्ही बघितलत, की मी कितीसं सामान असं ठेवलेलं आहे या ट्रॉलीमध्ये. जेवढं लागते ना, गरजेचं आहे तेवढंच ठेवलेलं आहे. तर ट्रॉली ही दिसायला किती पण सुंदर दिसत असल्या ना बाहेरून, तरी पण त्या मेंटेन करणं, त्या साफ करणं खरंच खूप मोठा टास्क असतो. अजून एक गोष्ट म्हणजे ही जी भांडी आपण ठेवतो ना, त्याच्या खाली ही प्लास्टिकची शीट तुम्हाला दिसत असेल, जी आपण फ्रिजमध्ये वगैरे ठेवतो ना, तर तशी ठेवायची. म्हणजे मग काही चुकून पाणी वगैरे असेल किंवा काय असेल, तर ते खालती ट्रॉलीमध्ये पडत नाही आणि मग ते साफ करण्याचा आपला त्रास वाचतो. परवा एक काम होतं म्हणून ह्या ट्रॉल्या ज्यांच्याकडे बनवलं त्यांच्याकडे आम्ही गेलेलो आणि त्यांना मी दाखवलं, ह्या ट्रॉल्या तुमच्याकडे बनवलेत आणि असाच कलर मला हवाय म्हणून त्यांना सांगितलं. तर ते काय बोलले माहितीये का, की हे बंद होऊन जमाना झाला, म्हणजे 15 वर्षापूर्वी मी हे बनवलेल्या ट्रॉल्या. आणि ते बोलले अजून चांगले आहे तुमच्याकडे. खरंच तुम्ही खूप छान मेंटेन ठेवलेत ह्या. पण खरंच आपण एखाद्या गोष्टीचा वापर व्यवस्थित केला ना, तर त्या टिकतात सुद्धा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं मटेरियल खूप चांगलं आहे. तेव्हा घेतानाच चांगल्या मटेरियलच्या आम्ही बघून घेतलेल्या. तर बघा अशा रीतीने मी हे भांड्यांचा पसारा खूप कमी केलाय. फक्त भांडीच नव्हे तर अजून बऱ्याचशा गोष्टी असतात घरामध्ये, की ज्या आपण कधीतरीच वापरतो. तर त्या आपण थोड्याशा डिक्लटर करायला पाहिजे आहे. मान्य आहे मला, की आपलं ना मन होत नाही गोष्टी टाकून देण्यासाठी. पण आता ना मी असं नाही करत. म्हणजे मी मनाशी ठरवूनच टाकलंय, की जर त्या गोष्टी आहेत ना, त्या पुन्हा-पुन्हा ठेवण्यामध्ये, व्यवस्थित लावण्यामध्ये आपला खूप सारा वेळ आणि एनर्जी वाया जात असेल ना, तर आपण त्या न ठेवलेल्याच बऱ्या. तर आता गरम तर खूप होतंय, त्याच्यामुळे किचनमध्ये जास्त वेळ काम करावंसं वाटत नाही. तर म्हणून ना आठवड्याभराचं जे काही आपल्याला लागणाऱ्या गोष्टी असतात ना, तर त्याची तयारी आपण करून ठेवली ना, तर आपल्याला रोजचा स्वयंपाक करणं खूप सोपं पडतं. तर आता इथं मी काय करते, की आठवड्याभरासाठी लागणारं कूट किंवा आलं लसूण पेस्ट आणि शिवाय जो रवा लागतो ना आपल्याला उपमा करण्यासाठी, तर तो सुद्धा मी आत्ताच इथं भाजून वगैरे ठेवतेय. तर आता या गोष्टी जर आपल्या हाताशी असतील ना, तर स्वयंपाक करायला फार वेळ लागत नाही. त्यामुळे किचनमधला आपला वेळ कमी होतो.
तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की मी जाणीवपूर्वक काही बदल हे माझ्या डाएटमध्ये केलेले आहेत. म्हणजे जसं की प्रोटीन रिच असलेला नाश्ता किंवा ज्यूस वगैरे. तर मी बोलले, की माझं वजन थोडंसं वाढलेलं आहे आणि वजन जेव्हा थोडंसंच वाढलेलं असतं ना, तेव्हा ते कमी करणं सोपं असतं. त्याच्यामुळे मग मी आता तुम्हाला खरं सांगू का, मी बाहेरचे पदार्थ खूप कमी खाते. कमी म्हणण्यापेक्षा नाहीच म्हणलं तरी चालेल. कधीतरी बाहेरून आल्यानंतर किंवा कधी कुठे बाहेर गेलो ना, तरच खाणं होतं. अदरवाईज असं अधून-मधून असं हॉटेलिंग वगैरे काही नसतं. त्यामुळे हॉटेलचा खर्च तर शून्य आहे, पण तरी सुद्धा वजन का वाढलंय? माहिती नाही, कदाचित हार्मोनल चेंजेस असतील किंवा असते एखाद्याची टेंडन्सी. बघा, काही-काही जण सगळं खाऊन सुद्धा त्यांचं वजन अजिबात वाढत नाही आणि आणि मी तर त्या मानाने साखर वगैरे किंवा भात खूप कमी प्रमाणात घेते. म्हणजे अगदी पण बंद पण केलेलं नाही, पण अति प्रमाणात सुद्धा नसतं. एक्सरसाइजचं म्हणाल तर आपली ना तेवढी कंटिन्यूटी राहत नाही. म्हणजे आपण गृहिणी असतो ना, तेव्हा खूप सारा वेळ आपल्या घरामध्ये जातो आणि कळत-नकळत आपला खूप वेळ आहे तो तरी एकाच जागी बसण्यामध्ये जातो. जसं की मी आता बघा हे एडिटिंग वगैरे करते ना, तर त्यासाठी ना खूप वेळ एकाच जागी बसणं होतं. आता परवा मी डॉक्टरांच्याकडे गेलेली, म्हणजे मी तुम्हाला बोलली की मला वीकनेस वगैरे वाटत होता म्हणून. तर त्यांनी मला काय सजेस्ट केलं सांगा, की प्रोटीन सजेस्ट केलं आणि प्रोटीन असलेले पदार्थ जास्तीत जास्त आहारामध्ये घ्यायला सांगितलं. कारण आपल्याला असं वाटतं, की आपल्याला प्रोटीनची काय गरज आहे? आपण कुठं एक्सरसाइज वगैरे जास्त प्रमाणात करतो आणि रोजचा आपला जो आहार आहे त्याच्यातून आपल्याला प्रोटीन हे मिळतच असतं. म्हणजे नॉन वगैरे खाणार असतं तर त्यातून मिळतं. आणि काय होतं बघा, की आता आम्ही सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार अशा वाराला नॉन-व्हेज वगैरे काही खात नाही. मग आपल्याला हे प्रोटीन कसं मिळणार? आणि म्हणूनच मी ते सॅलड वगैरे बनवायला सुरुवात केलेली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हेज लोकांसाठी त्या म्हणजे डॉक्टरांनीच मला सजेस्ट केलं, की जे मखाना असतात ना, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात प्रोटीन असतात म्हणून. पण ते स्वतःच बोलले, की प्रोटीन असतात ते खरं आहे, पण त्याहीपेक्षा जास्त त्याची किंमत असते. म्हणजे त्या प्रोटीनच्या प्रमाणापेक्षा त्याची जास्त किंमत असते आणि खरंच मखाना खूप महाग असतात. मी याच्या आधी पण म्हटलेलं घेऊ का नको, पण मी घेतलेच नव्हते. तर आता फर्स्ट टाईम मी मखाना आणलेले आहेत आणि मी ते एवढ्यासाठी आणत नव्हते, की बघा आपलं जे महाराष्ट्रीयन जे खाणं असतं ना, त्याच्यामध्ये मखाना कुठेच नसतं. म्हणजे आपण काही पहिल्यापासून मखाना वगैरे खाल्लेलं नसतं. म्हटलं, की ते योग्य आहे का? म्हणून मी आणत नव्हते एवढे दिवस. पण फायनली मी आता आणले तर म्हटलं त्याचं काय बनवायचं हे बघा. एवढूशेच आणलेत. आधी म्हटलं एवढेच बनवून बघूयात की आवडतायत का? आणि ते पण डॉक्टरनी सजेस्ट केलं म्हणून आणलेले आहेत. तर याची रेसिपी मी खूप वेळा YouTubeवरती बघितलेलं की हे मखाणा वगैरे. तर म्हटलं चला आता पण आपण तसंच ट्राय करूयात. तर आता मी फक्त हे रोस्ट करून घेणार आहे आणि त्यासाठी बघा मी आधी छोटी कढई घेतलेली, पण त्याच्यामध्ये काही हे बसले नाहीत. म्हणून पुन्हा मोठी कढई घेतली आणि थोडंसं मीठ टाकून हे भाजून घेतलं. गॅस एकदम कमी ठेवून त्याच्यावरती हे भाजून घ्यायच्यात. म्हणजे आपण चिवडा कसा ठेवतो, म्हणजे चिवडा करताना कसा मंद गॅसवरती करतो, तर त्याच प्रकारे हे असं भाजून घ्यायचे. तर आता बघा हे छान असे भाजले गेलेले आहेत आणि मस्त असे क्रंची झालेले आहेत. हे असे पण खाल्ले तरी चालणार आहेत. पण त्याला थोडंसं म्हटलं त्याला तिखट मीठ लावून काय लागतंय ते बघूया. तर थोडंसं तूप टाकलंय आणि त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकलाय आणि त्याच्यावरती मग हे मखाना फ्राय करून घेतले. तर एक 2 मिनिटं असे फ्राय करून घ्यायचेत. चांगली लागते टेस्ट. असे हे प्रोटीन रिच मखाना. तर हल्ली आपण खूप वेळा ऐकतो की फायबर रिच फूड पाहिजेल आहे, प्रोटीन रिच पाहिजेल आहे, न्यूट्रिएंट असलेले पाहिजेल आहे. पण खरं तर आपण हे सगळं शाळेतच शिकलेलो आहोत. आठवतंय का? भरपूर प्रथिने असलेले पदार्थ कोणते? तर हे सगळं आपण शिकलेलो आहोत, पण आता फक्त ते आचरणात आणायला पाहिजे. आणि हे सगळं आपण हेल्दी लाईफस्टाईल जगत असलो किंवा हेल्दी खात वगैरे असलो तरी सुद्धा आपल्याला असे विविध त्रास का बरं होत असतात? कळत नकळत आपल्याकडून ना खूप साऱ्या चुका होत असतात आपल्या स्वतःच्या बाबतीत. जसं की मी माझ्या बाबतीत सांगते. आता YouTubeचं हे जे काम आहे ना, म्हणजे YouTubeसाठी जो व्हिडिओ बनवायचा असतो ना, त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो. म्हणजे शूट करून अपलोड करेपर्यंत भरपूर वेळ याच्यामध्ये जातो आणि कधी-कधी जेवणाची जी वेळ असते दुपारची ती सुद्धा होऊन गेलेली असते आणि त्याच्यामुळे वेळी अवेळी जेवण होतं आणि वेळेमध्ये तो व्हिडिओ अपलोड करण्यासाठी खूप सारी धावपळ सुद्धा होत असते आणि कळत-नकळत त्याचं स्ट्रेसमध्ये रूपांतर होत असतं. YouTubeसाठी व्हिडिओ बनवणं खरंच एवढं पण सोपं नाही आहे. पण जेव्हा आपण आपल्या आवडीचं काम करत असतो, एखादी गोष्ट जेव्हा आपली पॅशन असते ना, तेव्हा आपण त्याच्यामध्ये एवढं डुबून जातो, की स्वतःकडे खूप दुर्लक्ष होतं आणि इथंच आपण चुकतो. तर आता हे फक्त माझ्याच बाबतीत नाही, तर खूप साऱ्या गृहिणींच्या बाबतीत असंच असतं, की कामाच्या नादामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष होतं. तुमच्याही बाबतीत असं होतं का? मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि मी इथं नाश्त्यासाठी उपमा बनवत आहे. तर मी एवढ्यासाठी दाखवते आहे, की बघा काल मी रवा भाजून ठेवला. तर जर रवा भाजून ठेवलेला असेल, तर आपलं सकाळचं काम आहे ते किती सोपं होऊन जातं बघा. फक्त कांदा, टोमॅटो भाजीसाठी चिरताना चिरायचं आहे आणि आपला नाश्ता सुद्धा अगदी कमी वेळेत तयार होतो. म्हणजेच तेवढा आपला किचनमधला वेळ आहे तो वाचतो. तर आता हा उपमा करताना आपण याच्यामध्ये भाज्या सुद्धा टाकू शकतो, पण माझ्याकडे फक्त मटार होतं, मी तेवढंच टाकलंय. तर मगाशी मी बोलताना तुम्हाला लसूण दाखवलं बघा सोललेला. तर तेव्हा जेव्हा शूट करत होते ना, तेव्हाच मैत्रिणीचा एका फोन आलेला, खूप दिवसानंतर आलेला. मग मी मध्ये शूट बंद केलं आणि तिच्याशी
तिच्याशी बोलले आणि बोलता बोलता काय केलं, लसूण सोलायला घेतला, कारण मला आलं लसूण पेस्ट सुद्धा करायची होती. आणि तिच्याशी बोलता बोलता लसूण सुद्धा सोलून झाला. तर तुमच्यापैकी कोण कोण असं करतं, म्हणजे काम करताना, म्हणजे अशी काही कामं करताना गप्पा मारायला कोणाला आवडतं ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जेव्हा आपल्याला एखाद्याशी बोलायचं असतं ना, तेव्हा आपण कसाही वेळ काढतो. तर आजकाल जे आपण असं बघतो ना, की वेळ नाही मला वगैरे कुणाशी बोलायला, कुणाकडे जायला, तर वेळ काढायचा असलं की आपण कसाही काढू शकतो, नाही का? चला, तर आजच्या या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टींवरती बोलून झालेलं आहे. तर त्या व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, की बऱ्याच जणी अशा म्हणतात, की तुम्ही कधी व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन येत नाही. तर तुम्ही जे बेलचं बटन आहे ना, ते प्रेस करा आणि त्याच्यावरती जे ऑल लिहिलेलं आहे ते प्रेस करा, म्हणजे मी व्हिडिओ कधी अपलोड करते हे तुम्हाला कळेल.